आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आनंदी, ही मीटिंग आपल्यासाठी फार महत्वाची आहे. आपला एकदा ब्रँड एस्टॅब्लिश झाला ना, मग या मीटिंग्स वगैरे असं होऊन जातील आपली कामं. आनंदी, सुजित सर, गाडी थांबवा ना प्लीज. अगं काही होतंय का तुला? नाही, तुम्ही गाडी थांबवा ना. बर 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 बर. स्वानंदी, काय झालं? सर, मला एक काम आहे, महत्वाचं आहे, म्हणजे पर्सनल आहे, मला जावं लागेल. अगं पण आपली मीटिंग. सर, महत्वाचं आहे, समजून घ्या ना प्लीज, मला जावंच लागेल प्लीज. ठीक आहे, जा, तुम्ही मीटिंगचं करतो मॅनेज. एवढं काय पर्सनल काम यायचं जे मीटिंग पेक्षा महत्वाचं असेल? ही मण्याला तर भेटायला गेली नसेल ना? नाही, पण मण्या तर पुण्यात आहे, तेही कशावर? नेहमीसारखं खोटं बोललं असेल माझ्याशी. थांबा दादा, आलेच मी. थँक गॉड तू आलीस. निदान आता तरी तुला तुझी प्रायोरिटी समजली. हे बघ जेसी, तुझं म्हणणं मला पटत नव्हतं अशातला भाग नव्हता, पण असं माझ्या माणसांना मला सहजासहजी दूर सारता येत नाही. स्वानंदी, अगं इमोशनली डिसिजन घेणं ना कधी कधी आपल्याला महागात पडू शकतो. कमॉन यार स्वानंदी, बी प्रॅक्टिकल. बरं, पण आता काय करायचं आपण? म्हणजे काय प्लॅन काय आहे तुझा? आधी आपण तिकडे जाऊया. तसंही त्या मॅनेजरला माहिती नसेल आपल्याला का फुटेज हवंय ते. तर स्वानंदीची मैत्रीण आहे जेसी, तिला भेटायला म्हणून ती अर्जंट काम सांगून गेली. तिच्याबरोबर काय अर्जंट काम असेल? आणि या मीटिंग पेक्षा महत्वाचं काय असेल? तर बहुतेक मला वाटतं आपलं काम होईल. लेट सी, आता आपलं लक ट्राय करूया. अगं पण जेसी, त्यांनी जर फुटेज द्यायला नकार दिला तर? म्हणजे सहजासहजी असं कोणी फुटेज देणार आहे का आपल्याला? त्याने जर आपल्याला विचारलं कशाला हवंय, तुम्ही का इथे आलाय, तर काय सांगायचं आपण? स्वानंदी, आता इथे उभं राहून गेस करण्यात काही पॉइंट आहे का? आधी आपण तिकडे जाऊ, त्यांना फुटेज मागू. आणि असं कसं नाही म्हणतील ग ते? पत्रकाराला नाही म्हणायची हिंमत होणार आहे का त्याची? तेही आहेच म्हणा. बरं, चल बघूयात, चल. दादा, काढा ना गाडी. अरे हो दादा, बंद झाले गाडी. थांब 2 मिनिट. हो, थांब थांब करतोय, बघतोय काय झालंय. गाडी काढ ना यार. अहो चालवत नाही दादा, बंद झाली गाडी. लवकर कर काहीतरी. बघावं लागेल काय झाले गाडीला. लवकर काढा.
काढा ना, काय झालं, काय प्रॉब्लेम आहे? चालू होत नाही दादा गाडी, 2 मिनिट द्या. यार लवकर काढा. हो, कोण आहे तुम्ही? दादा ते आम्हाला जरा आतल्या कॅमेऱ्यात दादा आम्हाला जरा चौकशी करायची पार्टी हॉलची. पार्टी हॉलची चौकशी करायची का? हां ठीक आहे, जा आतमध्ये. मॅनेजर आहेत, त्यांना भेटा. थँक्यू. एक्सक्यूज मी, मॅनेजर कुठे आहेत? थांबा मी बोलून आणतो. ओके. हाच वेन्यू होता ना तो? हो जेसी, हा तोच पार्टी हॉल आहे. मला चांगल्याने आठवतंय, मी शुद्धीत होते तेव्हा. अरे या 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 मॅडम, बोला काय हवंय? तुम्ही हिला ओळखता का? यांना नाही. का? हे बघा, नीट बघा आणि मला सांगा. मला असं वाटतंय तुम्ही हिला ओळखता, कारण गेले साधारण 2 महिन्याआधी इथे एक ऑफिसची पार्टी झाली होती. आठवतंय का तुम्हाला? नाही मॅडम, खरंच नाही आठवत. हे बघा, आम्हाला त्या रात्रीचं CCTV फुटेज हवंय. आम्ही त्याच संदर्भात इकडे आलोय. काय? CCTV फुटेज? का? म्हणजे कशाला हवेत? जरा एक पर्सनल काम आहे. हे बघा मॅडम, इथे मी तुमचं पर्सनल काम करायला नाही बसलोय. आणि असं मागितलं की CCTV फुटेज मिळायला ते काय भाजीपाला आहे का? सॉरी मॅडम, आम्हाला असं CCTV फुटेज वगैरे द्यायची परमिशन नाहीये. हे बघा, तुम्ही जर का आम्हाला CCTV फुटेज नाही दिला ना, तर आम्ही तुमच्याबद्दल आणि तुमच्या या व्हेन्यू बद्दल काहीतरी निगेटिव्ह छापून आणू. मी पत्रकार आहे. वा, तुम्ही पत्रकार आहात? छान. मग तर तुम्हाला कायदा वगैरे सगळं काही माहीतच असेल. हे बघा मॅडम, हे CCTV फुटेज आमच्या प्रायव्हेट मालकीच्या प्रॉपर्टीतलं आहे. ते आम्ही असं येणाऱ्या जाणाऱ्याला कोणालाही नाही देऊ शकत. ते फक्त पोलिसांना देऊ शकतो किंवा ज्यांच्याकडे FIR ची कॉपी आहे त्यांनाच देऊ शकतो.